मताने प्रस्ताव संमत झाला। काही पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे। या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे। त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे। त्यानुसार आपण या सभागृहात निष्पक्ष पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढाव अशी मला खात्री आहे। आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आता राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतायत। तर ही दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे आता राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन जात आहेत। त्यांच्यासोबत विरोधी पक्षातील नेते देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झालेली आहे। राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होत आहेत। मागच्या 2.5 वर्षातील कार्यकाळामध्ये राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षफुटी संदर्भात त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटी संदर्भातला दिलेला निर्णय त्यामुळे ते चांगले चर्चेत राहिले आणि आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते विराजमान होत आहेत। त्या चेअरला तिथे न्याय द्यावाच लागेल। अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही। दबाव आणू नका। हे आता पुढचं आहे ना, मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग अध्यक्षाचं शेवटी भाषण। माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भाषण करतील। सदस्य बोलले आपण माझं फक्त हे भाग होतं चष्मा आणि भाषण सांगतो सर। हा आसनाकडे तर आपलं भाग